BSTची आर्थिक परिस्थिती पाहता ज्या गाड्यांचं लाईफ संपलेलं आहे त्या गाड्या आता रोडवर आणता येत नाही आणि मग नवीन बसेस खरेदी करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही। अशा कारणास्तव मुंबईकरांचा जीव कुठेतरी आता या माध्यमातून धोक्यात येतोय। त्यामुळे शासनाला माझी विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला गांभीर्याने बघायला पाहिजे। घटना अतिशय गंभीर आहे, याच्यावर सविस्तर निवेदन आम्ही करू। केवळ एवढंच सांगतो की यानंतर काही उपाययोजना देखील आपण केलेल्या आहेत। विशेषतः या केसमध्ये तर जो काही परवा अपघात घडला त्याच्यामध्ये त्यांची टेस्ट केली तर त्याच्यात काही अल्कोहोल वगैरे आढळलं नाही, तरी रँडम चेकिंग एक त्या संदर्भातलं आपण सुरू केलेलं आहे। आणि मागच्या काळामध्ये ज्यावेळेस माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा बेस्ट करता 1300 बसेस विकत घेण्याचा निर्णय झाला, त्याची ऑर्डर देखील प्लेस करण्यात आलेली आहे। हे खरं आहे की BSTतल्या अनेक बसेस खूप जुन्या झालेल्या आहेत, त्यामुळे नवीन बसेस खरेदी करण्याकरता 1300 बसेसची ऑर्डर ही प्लेस झालेली आहे, त्याची डिलिव्हरी देखील लवकरच सुरू होईल। तथापि या अपघाताच्या संदर्भातली सगळी वस्तुस्थिती जाणून घेऊन आयुक्तांना आपण निर्देश दिलेले आहेत की त्यांनी जे बेस्टचे प्रमुख आहेत त्यांच्यासोबत बसून एक नीट योग्य प्लॅन चॅकआउट करावा, जेणेकरून बेस्टच्या सेफ्टीच्या संदर्भात देखील आणि प्रवाशांच्या सेफ्टीच्या संदर्भात देखील आपल्याला उचित उपाययोजना करता येतील। तथापि या संदर्भात सविस्तर लेखी निवेदन आपल्याला देण्यात येईल।